शिक्षकांसाठी CTET बद्दल आलेली माहिती आहे, ती माहिती कोणती या ठिकाणी आपण पाहूया। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे CBSE बोर्डने घेतलेली CTET फेब्रुवारी 2026 परीक्षेची तात्पुरती उत्तर तालिका म्हणजे प्रोव्हिजनल आन्सर की लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। बहुतांश तज्ज्ञांच्या मते ही उत्तर तालिका फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 24 तारखेपासून 26 तारखेच्या दरम्यान फेब्रुवारी दरम्यान म्हणजे 24 ते 26 फेब्रुवारीच्या दरम्यान किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही जी वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे। या प्रक्रियेबद्दल महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत। उत्तर तालिकेचा प्रकार ही एक तात्पुरती म्हणजे प्रोव्हिजनल उत्तर तालिका असेल ज्यावर उमेदवार हरकती नोंदवू शकतील। हरकत शुल्क प्रति प्रश्न 1000 रुपये शुल्क भरून उमेदवार हरकती नोंदवू शकतात। जर हरकत योग्य ठरली तर हे शुल्क परत केले जाते। OMR शीट उत्तर तालिकेसोबत उमेदवाराची स्कॅन केलेली OMR शीट आणि रिस्पॉन्स शीट देखील प्रसिद्ध केले जाईल। विलंबाचे कारण या ठिकाणी असे सांगितलेले आहेत, बिहारमधील वैशाली येथील 2 केंद्रावरील फेरपरीक्षा म्हणजे री एक्झाम पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत उत्तर तालिका प्रसिद्ध केली जाणार असल्याचे समजते। निकाल अंतिम उत्तर तालिका आणि निकाल मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे आणि याचा जो अंतिम निकाल लागणार आहे CTET परीक्षेचा जो 7 तारखेला शनिवारी रविवारी जो पेपर झालेला आहे त्याची अंतिम उत्तर तालिका निकाल हा जो निकाल मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।